डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहारदादा पाटील युथ फाउंडेशनच्या वतीनं जीवरक्षक टीमसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या 2 अत्याधुनिक रुग्णवाहिकांचा लोकार्पण कार्यक्रम कुपवाड येथे पार पडला। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे। टीमचे प्रमुख शुभम उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून कुपवाडसह परिसरात जीवरक्षक टीम कार्यरत आहे। अपघात, आकस्मिक घटना तसेच गंभीर रुग्णांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून अनेकांचे प्राण वाचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य टीमच्या माध्यमातून करण्यात येत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान चंद्रहार पाटील यांनी या रुग्णवाहिका जीवरक्षक टीमला सुपूर्द केल्या। सध्या कुपवाड, विटा, बेडक, कोल्हापूर आणि आटपाडी या भागात जीवरक्षक टीमच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरू असून नव्याने दाखल झालेल्या रुग्णवाहिकांमुळे ग्रामीण भागातील आपत्कालीन आरोग्य सेवेला अधिक गती मिळणार। या लोकार्पण कार्यक्रमास जिल्हाप्रमुख संजय विभुते, बजरंग पाटील, पैलवान अण्णा कोळेकर, प्रदीप शेठ देशमुख, मल्लिकार्जुन कंगुने, टीमचे प्रमुख माननीय शुभम उपाध्ये, सुनील उपाध्ये, संदीप पवार, डॉक्टर राम लाडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। टीम हे आदरणीय आमचे तिन्ही सहकारी, मग ते प्रदीप भैया देशमुख असतील, आदरणीय मल्लिकार्जुन कंगुने असतील किंवा शुभम उपाध्ये असतील आणि त्यांची सर्व सहकार्याची टीम गेल्या अनेक वर्षामध्ये सांगली जिल्ह्यातल्या हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम त्या ठिकाणी जीवरक्षक टीमच्या माध्यमातून करते। त्यांना बळ म्हणून, त्यांना मदत म्हणून इतर रुग्णांना सुद्धा ही हाल ॲम्ब्युलन्स विना होऊ नये। अनेक ठिकाणी आपण पाहतो ॲम्ब्युलन्स आवाजवी पैसे आकारतात आणि त्या ठिकाणी रुग्णांचे हाल होतात। म्हणून मोफत सेवा देण्यासाठी शिवसेनेचं काम 80% समाजकारण, 20% राजकारण, त्या खऱ्या अर्थानं कामाच्या निमित्तानं या ठिकाणी आज लोकार्पण सोहळा ॲम्ब्युलन्सचा पार पडला। मी चंद्रहारदादांचे आणि त्यांच्या टीमचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सांगली जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना आवाहन करतो की आपल्याला कोणत्याही पद्धतीची रुग्णसेवेच्या बाबतीमध्ये, हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी कोणतीही गरज असेल तर तिथल्या स्थानिक शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधावा। आपल्याला मदत करण्याची भूमिका शिवसेनेची राहील। धन्यवाद।